मी मान्सून स्पेशल चटकदार आणि झणझणीत असा पापडाचा स्टफ पराठा याची रेसिपी घेऊन आलोय। तर त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे तेल, 3 ते 4 पापड कोणतेही चालतील, मीठ चवीनुसार, तिखट, हिरव्या मिरचीचा ठेचा, कोथिंबीर, तेल, 2 वाट्या व्हीट फ्लोअर आणि पाणी। आपण आता पापड भाजून घेऊया। पापड भाजताना काळजी घ्या की दोन्ही बाजू व्यवस्थित भाजल्या गेल्या पाहिजेत। हा एकदम रेअर आणि युनिक असा पदार्थ आहे, तुम्ही कधी ऐकला पण नसेल कदाचित, पण मस्ट ट्राय आहे। वापरणार आहोत। तिखट कमी वापरल्या कारण आपण मिरचीचा ठेचा पण वापरतोय, त्याच्यात लसूण आणि मिरचीचा एकत्रित ठेचा आहे। कोथिंबीर, स्टफिंग रेडी आहे। आता आपण तवा तापत ठेवूया। आपण कणिक मळून घेऊया। मीडियम, जास्त घट्ट नाही, सैल नाही, अशी मीडियम प्रकारची कणिक आधी मळून घेऊया। पराठा आपण मीडियम साईजचा करणार आहोत। गोळा घेऊन एकजीव करायचा आहे। हातावर सैलसर थोडासा दाबून घेऊन मऊ झाला की त्याचं स्टफिंग बाहेर येत नाही।
खरपूस भाजून घ्यायचा आहे पराठा. जेव्हा आपल्याला कळेल की खालचा भाग जो आहे तो एकदम परफेक्ट झाला गेला असेल तर तुम्ही परतून त्याच्यावर तेल लावू शकता. स्टार्टिंगलाच तेल लावू नये कारण मग तो फुलत नाही. पापडाचा स्टफ पराठा रेडी आहे. तुम्ही एन्जॉय करू शकता लोणचं, सॉस आणि दह्यासोबत. पापड आणि लोणचं हे कॉम्बिनेशन एकदम भारी लागतं. स्टेपल फूड आहे महाराष्ट्रीयनचं. तुम्ही प्लीज एकदा ट्राय करून बघा नक्की. आणि जर आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.